काही विनोदाचा भाग होईल, अभंगच अभ्यासाचा आहे आणि आज सगळं अचानक ठरल्यामुळे चिंतनाला वेळ मिळाला नाही। माऊली जशी बुद्धी देतील तसं सांगण्याचा प्रयत्न करेल। आपण माझ्याकडे लक्ष द्या, तुमच्या चेहऱ्यावरचा प्रतिसाद मला बोलकं करेल बरं का, म्हणून माझ्याकडे लक्ष देत चला। विठ्ठल विठ्ठल। पहिला वर्ग आहे तो वर्ग आहे जीवाचा। जीवाला इथं नाईलाजाने यावं लागतं। तुम्ही म्हणसाल काहीतरी कारण असेल ना आम्हाला इथे येण्याचं, काहीतरी प्रयोजन असेल आम्हाला इथे येण्याचं, तर ते प्रयोजन आहे कर्म। आपल्याला आपली कर्म फेडण्यासाठी जन्माला यावं लागतं। मग जर आपल्या नशिबामध्ये पाप आणि पुण्य योग्यरित्या म्हणजे 50% पुण्य आणि 50% पाप जर असतील योग्य मात्रामध्ये, तरच मानवाचा देह मिळू शकतं। 1% जर पुण्य जास्त असेल म्हणजे किती, 51% पुण्य झालं आणि 49% काय झालं, पाप झालं, तरी सुद्धा मानवाचा देह मिळू शकत नाही। मग त्यांना काय मिळेल, प्रश्न पडला असेल तुम्हाला। त्याला काय मिळतं, स्वर्गलोक मिळतं। पण स्वर्गलोकातल्या देवांना सुद्धा, त्यांना सुद्धा इथे मृत्यूलोकात कधी ना कधी तरी यावं लागतंच। ते काही कायमचे अमर नाहीयेत, ते कधीपर्यंत स्वर्गात राहतात। स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा। मग त्यांना कधी यावं लागतं मृत्यूलोकामध्ये, पुण्याची पावटी सरे मग सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका। ज्यावेळेस त्यांच्या पदरातलं पुण्य संपून जातं त्यांना पुनश्च मृत्यूलोकावर यावं लागतं। मग तो स्वर्गातला इंद्र का असेना आणि त्याचा बाप का असेना, त्याला पुन्हा मृत्यूलोकावर यावं लागतं। मग त्याला पुढचा जन्म कशाचा मिळेल त्याला सुद्धा माहीत नाही। म्हणून इथे येणारे जे प्रत्येक मानव देह आहेत ते भाग्यवान आहेत, त्यांना याच मानव देहातून मुक्तता मिळू शकते। म्हणून संत आपल्याला वारंवार सांगतात की बाबा रे, तुम्हालाच एक संधी आहे मुक्त होण्याची, नाहीतर परत तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि पुढचा जन्म कशाचा मिळेल काय सांगता येते। किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा। म्हणून ह्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्या, भगवंताचं नामचिंतन करा। हे कर्म फेडण्यासाठी आपल्याला इथं यावं लागतं। काहींना प्रश्न पडत असेल, आम्ही केलेले कर्म आमच्याच पदरात कसं काय येतात, आम्ही केलेले कर्म यांना कसं जात नाही, यांचे कर्म यांना कसं येत नाही, हा प्रश्न पडला असेल की नाही। हे अभ्यासाचा विषय आहे बघा। आपण केलेले कर्म आपल्याच मागे कशी येतात, महाभारत ग्रंथामध्ये सुंदर दृष्टांत दिलेला आहे। यथा धेनु सहस्रेषु वत्सो वदति मातरम एवं पूर्वकृतम कर्म कर्तार अनुगच्छति। हे अध्ययन करण्यासाठी, हरिपाठ ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी 6 महिने लागले बरं का। साधारण ग्रंथ नाही आहे हरिपाठ, आणि आज अचानकच बोलण्याची संधी मिळाली। किती ग्रंथ उकलावं लागतात एक अभंगाचं, एक शब्दाचा अर्थ काढण्यासाठी। तुम्हाला सांगायचं झालं तर आम्हाला प्रमाणं लागतात। तुम्ही म्हणता हे मनानेच काहीतरी सांगते, इथं मनाने काही सांगायला अधिकारच नाही। या गादीवर उभा राहिल्यावरती ज्यांचे प्रमाण ह्या ब्रह्मांडात त्रैलोक्यात मान्य केले जातात, अशा संतांचे प्रमाण इथे अभ्यास करून तुम्हाला सांगावे लागतात आणि त्यांचे प्रमाण हे सर्व विश्वामध्ये मान्य केले जातात। मग आपल्याला तर मान्यच करावे लागतात, इथं पर्याय नाही। तुम्ही म्हणसाल पुण्य केल्यावर काय होते आणि पाप केल्यावर मी नाही मान्य करत, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, दुःख आणि सुखरूपी फल आपल्याला भोगावेच लागतात, कोणीच पळू शकत नाही। रावण इतका बुद्धिमान होता, तो राक्षस जरी असला तरी त्याला वेद कंठस्थ होते, ब्राह्मण होता तो, कारण त्याला सगळे वेद पुराण शास्त्र सगळे कंठस्थ होते। पण तरीही त्याच्या अहंकारामध्ये ते मग्न झाल्यामुळे त्याला काय करावं लागलं, त्याची अधोगती झाली शेवटच्या टप्प्याला। म्हणून कर्म आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही।
आता हजारो, एक उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल आपल्याला, हजारो गायींचा कळप आहे आणि त्यांचे वासरं गोठ्यामध्ये बांधलेले आहेत आणि त्या गोठ्यातला एक वासरू सुटला आणि त्या हजारो गायींच्या कळपामध्ये गेला. आता मला सांगा, हे वासरू आता पळून कुठं जाईल सांगा बरं? कुणापाशी जाईल? त्याच्या आईकडे जाईल की नाही? तसंच कर्माचा सिद्धांत आहे. आपण केलेले जे पूर्वीचे कर्म आहेत ते आपल्या कर्त्याचा शोध घेत पुढच्या जन्मी आपल्या पदरी पडतात आणि म्हणून आपल्याला सुख किंवा दुःख हे भोगावं लागतं. आपण रडतो कशासाठी? मी काय वाईट केलंय कुणाचं, माझ्यासोबतच असं का घडतंय? हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवायचे असतील तर कीर्तनाला यावं लागतं. म्हणून ही कीर्तन सेवा आपल्यासाठी आहे. आपण भाग्यवान आहोत आणि हे पाप पुण्य आपल्याला फेडण्यासाठी इथे यावं लागतं. आता तुम्हाला सांगते, कर्म 2 प्रकारचे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. कर्म 2 प्रकारचे आहेत. पहिला म्हणजे पाप कर्म आणि दुसरा म्हणजे पुण्य कर्म. आता आपल्याला माहिती आहे पाप म्हणजे काय. पाप म्हणजे काय? जे शास्त्रांनी आपल्याला निषेध केले की बाबा रे, खोटं बोलू नको, चोरी शिंदळकी करू नको, मांस मदिरा भक्षण करू नको, त्याच्यामुळे तुला काय होईल? तुझी हानी होईल. हे झाले पाप कर्म. आणि या गोष्टीचा निषेध करून जो स्वैराचाराने वागतो त्याच्या पदरात दुःख आणि दुःखच आल्याशिवाय राहत नाही, त्याची दरिद्री अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. आपण म्हणतो त्याची किती वाईट अवस्था झाली, पण तो त्याच्या कर्मानेच हे भोग भोगत असतो. याला जबाबदार भगवंत नाही. तोच त्याच्या कर्माने पिडतो आणि त्याचा नायनाट होतो. म्हणून कर्माचा सिद्धांत खूप गूढ आहे. आपण जर एखाद्याने चोरी केली, त्याला वाटतं मला कोणी पाहिलं नाही, मी लपून चोरी केली. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगते. एका वर्ग शिक्षकाने मुलांना सांगितलं की बाबा रे, हे फळ आहेत, मी तुम्हाला हे फळ देतो आणि तुम्ही काय करायचंय, हे फळ अशा ठिकाणी जाऊन खायचं की जेणेकरून कोणीही तुम्हाला बघणार नाही, याची तू दक्षता घे. सगळ्या मुलांना दिले बाबा, प्रत्येकाला एक एक फळ वाटून दिले. आता मुलं सगळीकडे लपत छपत गेले. कोणी या रूममध्ये लप, कोण त्याच्या घरी जाऊन लप, कोण गावाच्या बाहेर गेला, कोण शेतात गेला. असं करत सगळेजण आपल्या आपल्या ठिकाणी लपले आणि त्यांनी ते फळ खाऊन टाकलं. पण एक हुशार होता मुलगा. एक मुलगा काय होता? हुशार होता. त्यांनी फळ नाही खाल्लं. आता सगळेजण त्या शिक्षकाकडे आले. त्या शिक्षकाने विचारलं, का रे बाबांनो, खाल्ले का फळ? मुलं म्हणले, हो मास्तर. कुठं खाल्ले तुम्ही? तो म्हणतो, आम्ही शेतात खाल्ले, आम्ही घरी खाल्लं, काही बाथरूममध्ये जाऊन खाऊन आले, कुठं कुठं का खाऊन आले. एक होता हुशार. तो म्हटला, मास्तर मी खाल्लं नाही फळ. आता त्या मास्तरांनी त्या मुलाला समोर घेतलं, सर्वांच्या समोर घेतलं आणि विचारलं, का रे बाबा, तू फळ का नाही खाल्ला? त्याच्या मागचं कारण काय आहे? तो म्हणला, मास्तर सगळेजण जरी माझ्याकडे जरी कोणी बघणारा नसला तरी पण मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो ना, साक्ष कोणीतरी होतं ना. असं कोणीच नाही की त्याच्यावरती लक्ष देणारा कोणी नाही, स्वतः मी तरी होतोच ना. माझं अंतःकरण होतं, त्याला माहिती आहे की हे फळ आहे आणि मी खातोय. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय, आपण जी चोरी केली ना, त्या चोरी करण्याला, प्रत्येक कर्माला बघणारा साक्षी कोण असतो? तो भगवान पांडुरंग परमात्मा असतो. ह्या ब्रह्मांडाचा नायक प्रत्येक क्षणी आपल्याला बघतोय. म्हणून पाप आणि पुण्य कर्म करत असताना सावध राहायचं, कारण त्याची फळं आपल्याला भोगावी लागतातच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून 2 प्रकारचे कर्म आहेत, एक पुण्य कर्म, एक पाप कर्म. पुण्य कर्म केलं की काय फल प्राप्त होतं? तुमच्या पदरात सुख हे प्राप्त होतं.
पुण्याचं कर्म केलं की सुख रूपी फल तुमच्या पदरात पडतं, आणि जर पाप कर्म केलं तर काय होतं, दुःख रूपी फल आपल्या पदरात पडतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून हे कर्म फेडण्यासाठी आपल्याला इथं यावं लागतं, नाईलाजाने यावं लागतं. दुसरा वर्ग आहे तो वर्ग आहे देवाचा. देवाला इथे बोलवावं लागतं. ज्यावेळेस धर्माची हानी होते, अधर्म वाढू लागतं, या पृथ्वीला सुद्धा पाप सहन होत नाही, अधर्म सहन होत नाही, त्राहिमाम त्राहिमाम अशी अवस्था होते या पृथ्वीची. त्यावेळेस भगवंत अवताराला येतो. भगवंतानी याचं प्रमाण गीतेमध्ये गीता ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये ज्यावेळेस धर्माची हानी होईल त्यावेळेस मी अवताराला येईल. कुठल्या रूपातील सांगता येणार नाही, पण अधर्माचा नायनाट करण्यासाठी मी प्रत्येक क्षणी तत्पर आहे. या पृथ्वी लोकावर मी येणार. पण भगवंताला काय लागतं माहिती का, जसा आपल्याला भाव लागतो तसं त्यालाही भाव लागतं. भगवंत कसा आहे, त्याला बोलवल्याशिवाय त्याला दिल्याशिवाय तो काही येत नाही. जोपर्यंत आपण भगवंताला बोलवत नाही, भगवंताकडे मागणी करत नाही, भगवंता ये रे, आमची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे, तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही, आमचं रक्षण तरी कोण करणार, असं करत आपण ज्यावेळेस भगवंताकडे रडतो आणि त्याची मागणी करतो, भगवंत आपल्यासाठी धावून येतोच. आणि अशा रूपाने भगवंत अवताराला येतो. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि अशा रीतीने भगवंताला बोलवावं लागतं. तिसरा वर्ग आहे तो वर्ग आहे संतांचा. संत स्वतःच्या इच्छेने इथे येतात. त्यांना आपल्यासारखी कर्म फेडण्याची गरज नाही. ते त्यांच्या इच्छेने येतात, अवताराला येतात आणि आपल्या जनाचा उद्धार करण्याकरता या पृथ्वी तलावरती अवतार धारण करतात. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धाराय जन जीवलोका. आणि म्हणून आपल्या जनाचा, आपल्या या लोकांचा उद्धार करण्याकरता हे संत येतात. आले शब्द वापरलेला आहे, याच्यातच कळून येतं की त्यांची स्वतःची इच्छा आहे. आणि म्हणून संत इथे अवताराला येतात. अशाच सर्वोच्च कुळातले असलेले ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई अशा चारी संतांचा अवतार इथे झाला. ते येण्यापूर्वी, त्यांचा अवतार घेण्यापूर्वी इथे इतकं यवन मातले होते, सगळीकडे दुराचार पसरला होता, संपूर्ण सृष्टीवरती हाहाकार माजला होता. आणि म्हणून राष्ट्रभ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग इही अवतार घेतले कलिदोष हरावया. आणि म्हणून या चारी भावंडांचा, संतांचा इथे अवतार झाला. निळोबाराय म्हणतात, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी.
नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजन्नी देवांची जगदोद्धारा लागी धरिले अवतार। जगाचा उद्धार करण्याकरता या ज्ञानोबारायदिकांनी संतांनी इथे अवतार धारण केला। अल्पशा वयात, अगदी कमी वयात असताना, ज्या वयात मुलं खेळत बागडत असतात त्या वयामध्ये ज्ञानोबारायांनी सर्वोच्च ग्रंथांची निर्मिती केली। ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथांची निर्मिती केली। चांगदेव 65 जे योग्यांकरता निर्माण केली। तिसरा ग्रंथ आहे अनुभवामृत, मुक्तांकरिता मुमुक्षूंकरिता निर्माण केली। या मोठ्या मोठ्या ग्रंथांची निर्मिती केली। का केली असेल? कशाकरिता केली असेल? का त्यांचं जीवन नव्हतं का हो? कुणाकरिता केलं? स्वतःसाठी कधीच ज्ञानोबाराय जगले नाही, स्वतःच्या इच्छेकरिता कधीच ज्ञानोबाराय जगले नाही। जन्मच घेतला कशासाठी? उद्धाराया, जनांचा उद्धार करण्याकरता त्यांनी अवतार धारण केला। प्रत्येक एक श्वास आपल्यासाठी त्यांनी जगले। या सगळ्यांचा उद्धार व्हावा म्हणून या ग्रंथांची निर्मिती केली। ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव या मोठ्या मोठ्या ग्रंथांची निर्मिती केली। का? तर ती या ब्रह्मांडाची, या विश्वाची माऊली आहे। लेख वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पाहावी पंढरी। आणि म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आपण अध्ययन केलं पाहिजे, पारायण केलं पाहिजे। ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे, किमान दिवसातून एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवीचं वाचन केलं पाहिजे। तुमचं कल्याण होईल मायबापांनो। याच्यात माझं काहीही स्वार्थ नाही। तुमच्या पदरात पडलेलं पुण्य माझ्या पदरात येऊ शकत नाही। आणि माझी तळमळीची विनंती आहे, आपण दिवसातून एक ओवी वाचायला वेळ लागत नाही। 24 तास असतात ना तुमच्याकडे? किती तास असतात दिवसाला? किती तास असतात? झोपल्या काय की? दुपारची वेळ झाली ना? 24 तास असतात। आणि त्या 24 तासातून तुम्हाला किती वेळ काढायचे? 1 मिनिट सुद्धा लागत नाही एक ओवी वाचण्यासाठी। बघा, मग तेवढा वेळ काढू शकत नाही का ज्ञानेश्वरी ग्रंथात तुम्ही वाचन करण्यासाठी? कल्याण कुणाचं होणार आहे? कुणाचं होणार आहे कल्याण? जोरात बोला। स्वतः तुमचंच होणार आहे। त्याच्यात माझा काही स्वार्थ आहे का? दिवसातून किती ओवी वाचायची तुम्हाला? 1 ओवी वाचायची। आजपासून तुम्ही संकल्प करा, मग दिवसातून एक तरी मी ओवी वाचणार। आणि साक्षाला कोण आहे? आता त्यांच्याशी तुमचं तुम्ही प्रामाणिक राहा, कारण की ती प्रत्येक क्षणी तुम्हाला बघत आहे। विठ्ठल विठ्ठल। म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ जरी आपल्याला अर्थ कळत नसेल तरी वाचायला काय हरकत आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथाचे अधिकारी मोठे मोठे आहेत। ज्ञानोबारायांना आपली काळजी वाटली, अरे ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अर्थ तर सगळ्यांना समजू शकत नाही, कारण त्याचे अधिकारी मोठे मोठे आहेत। अहो, अध्यात्मशास्त्र ये अंतरंगचे अधिकारी, जो अंतरंग वृत्तीचा आहे तोच या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अधिकारी आहे, आणि त्यालाच त्याचा अर्थ समजेल। पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाचायचं नाही बरं।
जर आता वाचलं नाही तर आपल्याला कोणी वाचू शकत नाही, हेही लक्षात घ्या. जेवढी आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाची सेवा केली, पुढच्या जन्मी त्याचा अर्थ उलगडल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करतात आणि म्हणून या ग्रंथाची आपण सेवा केली पाहिजे, पारायण केलं पाहिजे. मग ज्ञानोबरायांना म्हटलं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कुणाला समजणार नाही, कारण त्याचे अधिकारी श्रेष्ठ आहेत. जो अर्जुनाच्या योग्यतेचा आहे तोच या ग्रंथांचा अधिकारी आहे. कोण आहे अर्जुनाच्या योग्यतेचा? ज्ञानोबराय स्पष्टीकरण देतात. अहो अर्जुनाची ए पांती, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. जे अर्जुनाच्या योग्यतेचे आहेत तेच या ग्रंथाचे अधिकारी आहेत, म्हणून ज्ञानेश्वरीचा अधिकारी श्रेष्ठ आहे. दुसरा ग्रंथ म्हणजे चांगदेव पासष्टी. तुम्हाला माहिती असेल चांगदेव महाराज कोण आहेत? ज्यांनी 1400 वर्ष काळाला थप्पड मारली, पळून लावलं. 14 विद्या 64 कलांनी जे निपुण आहेत त्याही चांगदेवांना चांगदेव पासष्टी कळाली नाही. तुम्हा वांगदेवला कधी कळेल? नाही कळू शकत. ग्रंथच अवघड आहे. ते ग्रंथ कोणासाठी निर्माण केलंय? जो योगी आहे, तपस्वी आहे. आणि म्हणून चांगदेवालाही कळालं नाही. त्यामुळे काय झालं? आले लोटांगणी चांगदेवा, आले लोटांगणी चांगदेवा, आले लोटांगणी चांगदेवा, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, 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 आले लोटांगणी चांगदेवा, आले लोटांगणी चांगदेवा, आले लोटांगणी चांगदेवा, आले लोटांगणी चांगदेवा. आणि चांगदेव पासष्टीचा ग्रंथ हे त्यांनाही कळालं नाही, चांगदेवांनाही कळालं नाही. म्हणून चांगदेव महाराज ज्ञानोबरायांच्या शरणागतीत गेले आणि त्यांचे चरणरज, संतांचे चरणरज प्राप्त झाल्यानंतर काय होतं? संत चरणरज लागता सहज, 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 संत चरणरज लागता चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे।
प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनात सुख अधिक अधिक वाढत राहील। मग त्याच्यासाठी तुम्हाला संतांच्या चरणाची रज लावावी लागेल, किंबहुना संतांच्या सानिध्यात जावं लागेल। आणि म्हणून चांगदेवांना चांगदेव 65 या ग्रंथाचं ज्ञान झालं का? ज्ञानोबारायांच्या शरणागतीत गेले होते। अशा रीते चांगदेव 65 या ग्रंथाची निर्मिती झाली। पुढे आहे अमृतानुभव ग्रंथ। अनुभवामृत ग्रंथाचाही अधिकारी श्रेष्ठ दर्जाचा आहे। ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हेची अनुभवामृत, सेवनिया जीवन मुक्त हेची होतू। अमृतानुभव ग्रंथांच्या शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की अधिकारी कोण आहे। जो श्रीमंत आहे तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे। आता तुम्ही म्हणता श्रीमंत म्हणजे कोण? जो धनसंपत्तीने श्रीमंत आहे तोच। पण परमार्थामध्ये श्रीमंती फक्त एकालाच मान्यता देते, ते म्हणजे ज्ञान। ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? कांदे आणि बटाटे भाव ह्याचं विकण्याचं ज्ञान का हो? नाही। ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान। केवळ एकच ज्ञानाला इथे परमार्थामध्ये उच्चता सर्वोच्चता दिली जाते आणि त्याला श्रीमंत असं म्हणतात। म्हणून ज्याला परमात्म्याचं किंवा ब्रह्मज्ञान आहे तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मग हे मोठे मोठे ग्रंथ या संसारिकाला तर काही कळू शकणार नाही। त्यामुळे ज्ञानोबारायांनी विचार केला, आपण संसारिकांसाठी सोप्यातला सोपा ग्रंथ निर्माण करून देऊ। आणि अवघड सांगितलं म्हणलं की सगळ्यांना घाम फुटतं। अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुधा गोड वाटे। जे सोपं आहे ना ताई तेच आम्हाला सांगा, लय अवघड आम्हाला जमू शकत नाही। जमू शकत नाही ना अवघड, म्हणून काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आणि म्हणून बाबा रे हरी नाम घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। आणि हेच तुम्हाला हरिनामाचं चिंतन आणि महात्म्य सांगण्यासाठी ज्ञानोबारायांनी हरिपाठ ग्रंथाची निर्मिती केली आणि त्याचं महात्म्य अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलेलं आहे। देवाची येद्वारी। देवाची द्वारी देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी उभा क्षण देवाची द्वारी देवाची द्वारी हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा।
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे कोण करे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग ज्ञानोबारायांनी आपल्याला प्रथम चरणामध्ये काय सांगितलं की बाबा रे देवाचं तुम्ही नामस्मरण करा, देवाच्या द्वारात तुम्ही क्षणभर उभे राहा आणि त्यामुळे तुम्हाला चारही प्रकारच्या मुक्ती मिळतील. आता तुम्ही म्हणसाल देव म्हणजे ठीक आहे बाबा, पण देवाचं द्वार नेमकं काय आहे? सगळ्या एका एका शब्दाचं तुम्हाला अध्ययन करावं लागेल जेणेकरून या अभंगाचा अर्थ आपल्या लक्षात येईल. बघा, देव दोन प्रकारचे आहे. एक आहे सगुण रूप भगवंताचा आणि दुसरा रूप आहे निर्गुण निराकार. असा भगवंताचे दोन अवतार आहेत. आणि निर्गुण निराकार असा स्वरूप कसा असेल ताई त्याचा तुम्ही म्हणता तर बघा, गीतेमध्ये भगवंतांनी निर्गुण निराकाराचे स्पष्टीकरण दिलेले 12व्या अध्यायात, ये त्वक्षरम निर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंतेंच कूटस्थ अचलम ध्रुवम. निर्गुण निराकाराचे 8 लक्षण भगवंतांनी सांगितले. अशा रूपाचं निर्गुण निराकार असं स्वरूप आहे भगवंताचा. आणि दुसरा स्वरूप कसा आहे बाबा, तो आहे सगुण साकार असा भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपामध्ये आपण भगवंताची पूजा करतो, आराधना करतो. कधी तो विठ्ठल रूपाने स्वरूप धारण करतो, कधी आपण त्याला राम म्हणतो, कधी कृष्ण म्हणतो, कधी आपण त्याला हरी म्हणतो. भगवंताचे अनेक रूप आहे पण तो एकच आहे. अनेक अवतार धारण करतो पण त्याचं मूळ स्वरूप एकच आहे. अशा रीतीचे भगवंताचे 2 गुण आहेत किंवा 2 स्वरूप आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता देव या शब्दाचा अर्थ कळाला. देवाचं द्वार म्हणजे काय? द्वार हे शब्द तत्परतेचा वाचक आहे, ज्याच्या माध्यमातून आपण मुक्तीकडे पोहोचणार आहोत. आणि तुमचं म्हणणं असेल बाबा आम्हाला मुक्ती वगैरे काही कळत नाही. मुक्ती म्हणजे काय? नुक्ते नाही बरं का खायच्या. मुक्ती 4 प्रकारच्या असतात: स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. भगवंताचं नामचिंतन केल्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि मोक्ष म्हणजे काय बाबा? तर मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे सुख. सुख म्हणजे सर्व प्रकारचं सुख. तिथं 1% दुःखाचा लवलेशही नाही. अशा रीतीचं सुख तुमच्या पदरात पडतं आणि यालाच आपण मोक्ष म्हणतो. विचारसागर ग्रंथामध्ये याची व्याख्या दिलेली आहे. मोक्ष म्हणजे काय? तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. आणि अशा रीतीचं मोक्ष किंवा सुख आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि यामुळे आपल्याला मोक्ष जर पाहिजे असेल तर नामचिंतन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि याचं महात्म्य काय आहे, नामाचं महात्म्य काय आहे, तेच ज्ञानोबाराय आपल्याला अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून माऊली दोन वेळा द्विवार आपल्याला बजावून सांगतात की बाबा रे, भगवंताचं नाम घ्या, हरी म्हणा. तुमच्या पदात किती सुख मिळेल, किती पुण्य मिळेल त्याची गणना मी सुद्धा करू शकत नाही, असं ज्ञानोबा दुसऱ्या चरणात सांगतात. बरं, तुम्ही म्हणताल नाम घेऊ, पण ते नाम घेणं अवघड आहे ताई. आमचं प्रपंचात मन गुंतलेलं आहे, परमार्थाकडे कधी वळणार. हे लेकरं इकडं तिकडं फिरत असतात, त्यांच्या मागे आम्हाला फिरावं लागतं. कुठं देवाचं नामस्मरण होणार आहे आणि कुठं हे नामचिंतन घडणार आहे हो आम्हाला. पण बघा, कामामध्ये काम काही म्हणा, राम नाम जळतील भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा, राम नाम. कामामध्ये काम काही म्हणा, राम नाम. जातील भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा, राम नाम. सगळ्यात सोपं साधन हे भगवंताचं नाम आहे. तुम्ही काम करता करता या जिभेला तुम्ही काम लावू शकता ना. हाताने काम करायचं आणि मुखाने नाम घ्यायचंय. जिभेला काही काम आहे का सांगा बरं. एरवी तर विनाकारण बडबड करत असते. रिकामा अर्धा घडी राहू नको म्हणून म्हणतात ज्ञानोबाराय. एक क्षण सुद्धा वाया घालू नये आणि बिनकामाची बडबड तर करूच नाही. रिकामा माफ करा, व्यर्थ वाचा शिणवू नये. काय कधीच व्यर्थ वाचा, व्यर्थ गप्पाच करू नये. त्याच्यामुळे सर्व हा संसार, सर्व हा संसार. एकदा आपण प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करूया. सगळ्यांनी एकदा हात वर करा. मला इथून सगळे दिसत आहेत बरं का, शेवटचे माणसं. लाल साडीवाल्या काकू सुद्धा दिसत आहेत मला, गेल्या बघा त्या. सगळ्यांनी हात वर करायचं बरं का. जर हात वर केले नाही तर पुढच्या जन्मी हात मिळायचे म्हणून हात वर करा. चला. विठोबा रखुमाई,
लेकर पावलं खेळतील, भगवंताचं नामस्मरण होईल आणि तुमच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रेम सुद्धा निर्माण होईल. आज लेकरं मोबाईल घेऊन बसतात आणि त्या लेकरांना काय दोष आहे हो? तुम्हीच त्यांना मोबाईल हातात देऊन देतात आणि त्यामुळं त्या मोबाईलमुळं मुलं किती वाया चाललेत आपल्याला लक्षात येत असेल. मुलांना आपल्यामध्ये गुंतून ठेवायचं असेल तर काहीतरी सुंदर त्यांच्या मागे कामं लावावं लागतील. मग तुम्ही हरिपाठ करू शकता, दिवसातून एकदा हरिपाठ करायला काहीच हरकत नाही. करू शकता की नाही? करू शकता की नाही? 1 तासभर, अर्धा तासभर हरिपाठ करा, पावलं खेळा, किती गोड आहे. जर तुम्ही सासू असाल तर सुनबाईला घेऊन बसा, आई असाल तर लेकराला घेऊन बसा. करू शकता ना? नवीन जोडपा असेल तर दोघांनी बसून हरिपाठ करा, किती सुख वाढेल हो तुमचं. हां, काही याला वस्तूची गरज आहे का? समाधानी होण्यासाठी वस्तूंची गरज कधीच पडत नाही बरं का, हे लक्षात घ्या. सुखी समाधानी व्हायचं असेल तर फक्त एक परमार्थच आहे जे तुम्हाला नेहमी सुखी ठेवू शकतं. अर्धी भाकर खाईल माणूस पण नेहमी समाधानी राहील, चेहऱ्यावर तेज दिसेल. बघा, वारीला जाणारे प्रत्येक माणसांच्या चेहऱ्यावर किती तेज असतं, किती तेज असतं. कधी त्याला झोपायला भेटतं का व्यवस्थित? कधी दगड घेईल आणि तिकडेच झोपेल तो. त्याला झोपण्याची सोय नसते, खाण्याची सोय नसते, बिचारा दिवसभर चलतो, दमतो, शिणतो, पण चेहऱ्यावरचं तेज कधी संपत नाही त्याचं. बघा वारकऱ्याचा चेहरा कधी तुम्ही. याला तितिक्षा म्हणतात. वारकऱ्यांनाच हे जमू जाणं, बाकी सगळ्यांना जमणं हे अशक्य आहे. एवढं खमकी व्हावं लागतं. परमार्थ करणं काय सोपी गोष्ट आहे का? त्या भगवंताविषयी अनन्य प्रेम लागतं. त्याच्यासाठी मी काहीही करेन, जीवाचं रान करेन, मग माझ्या भगवंताला भेटणारच, हे वारकऱ्याच्या हृदयात तळमळ असते. आणि म्हणून या गावापासून ते पंढरपुरापर्यंत तो पायी वारी जातो. फक्त डोळ्यामध्ये आणि हृदयामध्ये त्या भगवंताविषयी आस असते की मी भगवंताकडे जाईन आणि त्याच्या चरणाला लागेन, ते मी सुख पाहेल आणि माझ्या माहेरला जाईन. काल परवा महाराजांनी सुद्धा सांगितलं माहेर म्हणजे काय, थोडक्यात सांगितलं ते. माहेर कशाला म्हणावं? कुठे आहे आपला माहेर? सर्वांचं एकच माहेर आहे बरं का, एकच माहेर आहे. पंढरी हे माझे माहेर साजनी, पंढरी हे माझे माहेर साजनी, पंढरी हे माझे माहेर साजनी, पंढरी हे माझे माहेर पंढरपूर हे आमचं माहेर आहे, आपल्या सगळ्यांचं माहेर आहे. तो आपला बाप तिथे आपली वाट बघत आहे. प्रत्येक क्षण आपल्यासाठी तो उभा आहे, तत्पर आहे. कधीतरी तो बसतो का हो? पाहिलंय का पंढरीच्या पांडुरंगा बसलेलं? वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ, आपल्यासाठी अजूनही वाट बघतोय. आणि जो खरा प्रेमी आहे पांडुरंगाचा, त्याचे पाय आषाढी आणि कार्तिकीला इथे थांबतच नाही. तो घर सोडून कुठे जातो? भगवंताला भेटायला जातो. प्रेम आहे हृदयात. ज्याच्या हृदयामध्ये प्रेम असतं ना,
तो आपल्या प्रेमीसाठी काहीही करू शकतो, आपल्या प्रिय भगवंतासाठी तो काहीही करू शकतो। ही ताकद आहे प्रेमाची। प्रेम काय सांगण्याची गोष्ट आहे का? प्रेम दाखवण्याची गोष्ट आहे का? मुळीच नाही। प्रेम नाही सांगता दाविता बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे। प्रेम जाणण्यासाठी तोही समोरचा व्यक्ती प्रेमीच असावा लागतं आणि हे अनुभवाशिवाय कळत नाही। तुम्ही म्हणसाल हे कसं काय शक्य आहे? मला सांगा, आपले आई वडील आपल्यावर किती प्रेम करतात? अनन्य प्रेम करतात। किंबहुना आजन्म लेकरांसाठी आई वडीलच धडपड करतात। आई वडिलांशिवाय लेकरांचं कोण आहे मला सांगा? पण आई वडील कधी समाजाला सांगत नाहीत की मी माझ्या लेकरांसाठी एवढे पैसे खर्च केले, 10 लाख रुपये गेले, 20 लाख रुपये गेले, 1-1 कोटी खर्च करणारे आई बाप पाहिले मी। पण लेकराच्या सुखामध्ये सुखी होणारे केवळ या जगावर आई वडीलच आहेत। आणि त्याच आई बापांना लेकरं म्हणतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी? एका वाक्यातच बोलून त्यांचं मन दुखवतात। झरकन उतरत असेल ते बाप। विचार करून बोलत जावा लेकरांनो, मुलांनो, तुमचं आद्य कर्तव्य आहे। ज्या बापाने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं ना, त्या आई बापाच्या म्हातारपणाच्या शेवटच्या क्षणी तुम्ही त्यांच्यासाठी तत्पर राहिलंच पाहिजे। तुमचं कर्तव्य आहे। आणि जे मुलं असे करत नाही ते नपुंसक आहेत। समोरच बोलते आणि स्पष्टच बोलते, कारण त्यांच्यामध्ये लायकीच नाहीये। ज्या घराला आई बापाचे चरण लागतात ना, ते घर घर नाही मंदिर असतं। आणि म्हणून तळमळीने सांगते, एखाद्या वेळेस देवाची पूजा नाही केली तरी चालेल, पण आई बापाची सेवा करत जा। त्यांना दिवसातून दोन भाकरी तर 2 टायमिंगची दिली ना तुम्ही तरी चालेल, शिळ्या भाकरी दिली तरी चालेल, पण आई बापाची तुम्ही सेवा करत जा। घरी ठेवा त्या आई बापांना, दारोदारी हिंडायला लावू नका। माझी सगळ्यांना कळकळीची प्रार्थना आहे, देवाला तुम्ही भजू नका, कुठल्या तीर्थाला जाऊ नका, 1 रुपये खर्च करण्याची गरज नाही बाहेर। तुम्हाला आपोआप देव भेटायला येईल, तुम्हाला आपोआपच सुखाची प्राप्ती होईल। जो कोणी आई बापाची सेवा करतो, मी देवाची साक्ष घेऊन सांगते, त्या घरात त्या व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। हे माझं वचन आहे, शब्द आहे। विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। आपल्याला पुंडलिक रायाची कथा माहीत आहे। त्या पुंडलिकाने सुरुवातीला चूक केली, त्यांनी आई वडिलांकडे लक्ष दिलं नाही। पण ज्या वेळेस त्याला त्याच्या लोकांमध्ये हादरा बसू लागला, लक्ष्मी माता म्हणाल्या, हे काय व्हायला लागले? माझा भक्त आहे आणि त्याच्याकडेच हे सामर्थ्य आहे। वैकुंठामध्ये असलेला जो लोक आहेत त्याला हादरे केव्हा बसतात? 2च वेळेला बसतात। ते म्हणजे एकदा पाप जर अधिक झालं तर हादरे बसतात, भूकंप येतो, किंवा दुसऱ्यांदा ज्यावेळेस एखादा भक्त तळमळीने हाक मारतो किंवा भक्ताची सेवा उच्च कोटीला जाते, त्यावेळेस वैकुंठ लोकात हादरे बसतात। मग असंच पुंडलिक राय भगवंत आई वडिलांची अहोरात्र सेवा करायला लागले आणि सेवा करता करता भगवंताकडे हे निरोप गेला आणि भगवंत म्हणले, आता मी त्याला भेटल्याशिवाय राहणार नाही, माझ्या भक्ताकडे तर मी गेलंच पाहिजे। मग लक्ष्मी माता म्हणाल्या, अहो स्वामी, तुम्ही त्या भक्ताकडे चाललाय ज्या भक्ताने तुमचं नावच कधी घेतलं नाही, तुमचं नाम चिंतन तर कधीच केलं नाही, त्या भक्ताकडे चाललात तुम्ही? मग भगवंताने सांगितलं, माते, माझा भक्त आई वडिलांची सेवा करत आहे आणि आई वडिलांची सेवा हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, किंबहुना माझ्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे। म्हणून तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव। हे क्रम कशासाठी लावून दिलेले आहेत? कारण की ते सर्व श्रेष्ठ आहेत। म्हणून आई वडिलांची सेवा
करणं गरजेचं आहे. त्याला भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असेच एकनिष्ठ असणारे हे पाची पांडव आपल्या आई वडिलांची अत्यंत सेवा केली. भगवंताचं श्रीकृष्ण प्रभूंची अत्यंत नामस्मरणांची सेवा केली त्यांनी. आणि या नामस्मरणाने काय झालं ज्ञानोबा राय शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. चौथ्या चरणात ज्ञानोबा राय काय सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करणारे, आई वडिलांची सेवा करणारे भक्त भगवंताला अतिशय प्रिय असतात. आणि म्हणून त्या द्वारकेचा राणा, तो द्वारकेचा श्रीकृष्ण भगवान हा धावून कुणाकडे गेला. त्या पांडवांकडे गेला, त्या अर्जुनाकडे गेला. आणि त्या अर्जुनाला पुढे चालून गीतेसारख्या ग्रंथ निर्माण केला, ग्रंथाचं ज्ञान दिलं. आणि त्या अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांपर्यंत गीतेचा ग्रंथ मिळाला. बघा, या भक्तांमुळे, या भगवंताच्या जोडीमुळे आपला किती फायदा होतो हो. आणि हे ग्रंथ जर आपण आपल्या जीवनात आणले तर आपलं किती भाग्य होईल, आपलं किती कल्याण होईल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून जर एखाद्याला ग्रंथाचं अध्ययन करणं शक्य नसेल तर सगळ्यात सुलभ ग्रंथ असलेला जो एकमेव या पृथ्वी तलावर ग्रंथ आहे तो म्हणजे हरिपाठ. दिवसातून एक वेळा हरिपाठ ग्रंथाचं अध्ययन करत जा. नाचून करा, खेळून करा, उड्या मारून करा, बसून करा, एवढेही नाही जमत तर झोपून करा, पण हरिपाठ दिवसातून एकदा तरी करा. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपला नियोजित वेळ हे संपत आलेला आहे. काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा करा. आज जे ज्ञानोबा रायांनी बुद्धी दिली त्या आयत्या वेळेस आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. चुका होऊ शकतात, आपली मुलगी म्हणून मला सांभाळून घ्या, चूक भूल माफ करा. सुंदर असं माईक सिस्टम होतं बरं का दादा. तुमच्या माईक सिस्टमचे 2चे 4 हो, 4चे 8 हो, भरभराट हो. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपण गायक मंडळींनी
खूप जेवढं जमेल तुम्ही तुमच्या परीने खूप सुंदर प्रतिसाद दिला. आज साथसंगत केली. आपल्याही चरणी आपल्याही मनापासून आभार व्यक्त करते. आपण श्रोते मंडळी, दुपारची वेळ हे वामकुक्षीची असते. वामकुक्षी माहिती आहे ना? हां. तरी कोणी झोपले? उत्तर दिलं माझ्या प्रश्नांचं. म्हणून आपले सगळ्यांचे एकदा मनापासून आभार. कार्यकर्ते मंडळी सर्वांचे मनापासून आभार. चूक भूल माफ करा. आणि झालेली कीर्तन सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, आई वडिलांच्या, गुरुजनांच्या आणि भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकार. ज्ञानेश्वरा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही उच्चारिला अधिकार म्या. म्हणा म्हणा फटमन म्हणा. सदानंद सावधो